आम्हाला हे काही लोकांना काही नेत्यांना सांगायचे की जे नेते आमच्यावर टिप्पणी करतायत आमचे जरांगे दादांवरती, त्यांनी याच्यापुढे करू नये, त्यांना नाही तर सबक शिकवला जाईल, तरी त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही। आमचा मराठा समाज आज एक झालेला आहे। आता याच्यापुढे मराठा समाजाबद्दल पुढेही काही बोलायला नाही पाहिजे। आम्ही कुठल्याही समाजाला काही दुखवलेलं नाही आहे। कुठल्याही समाजाच्या पाठीमागे आम्ही नेहमी उभे राहिलेलो आहे। कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, आम्ही कधी दुखवलेलं नाही आहे। परंतु आम्हाला कोणी दुखवलं याच्यापुढे किंवा आमच्या मनोज दादा जरांगे यांना कधी कोणी बोललं तर त्याला रोडावर आम्ही पुढे फिरू देणार नाही। त्याच्या घरावर जाऊन आम्हाला काय करायचं ते दाखवून देऊ आम्ही। मग तो कुठला का नेता असे ना, तो मराठा नेता असो या कुठलाही नेता असो, आमच्या जरांगे दादाबद्दल जर बोलला तर त्याची खैर नाही राहणार याच्यापुढे। देख रहे हैं अब तक न्यूज चॅनल। आज 13 तारखेच्या शांतता रॅलीच्या संदर्भात मोठ्या संख्येने, हजारोंच्या संख्येने मालेगाव तालुक्यातील मराठा समाज हा मनोजदादा जरांगे पाटील जे आपले मराठ्यांचे संघर्ष योद्धा आहेत त्यांना पाठिंबा देण्याकरता, त्यांचं मनोबल वाढवण्याकरता आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण घेण्याकरता, त्यांना साथ देण्याकरता रॅलीमध्ये जात आहेत। भव्य अशी अभूतपूर्व अशी नाशिक जिल्ह्याची रॅली होणार आहे। रॅलीची जी सांगता आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि नाशिक जिल्ह्याची गर्दी महाराष्ट्रात सर्वात जास्त गर्दी असणार आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्याची ताकद आज विरोधकांना व मराठा समाजाला कायमस्वरूपी बोटं दाखवणाऱ्यांना दिसणार आहे। म्हणून चला तर मग मनोजदादांना पाठिंबा देण्याकरता निघूया। एक मराठा, लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन, आईजीजाऊंना नतमस्तक होऊन आज संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांची शांतता रॅली नाशिक येथे 11 वाजता होणार आहे। आपल्या मालेगाव तालुका आणि मालेगाव शहर सकल मराठा समाजाच्या वतीने, सर्व मराठा बांधवांच्या वतीने, 12 बलुतेदारांच्या, 18 पगड जातींच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या आपल्याला ज्या वारसा होता त्या वारसाप्रमाणे आपण सर्व भावांनी नियोजन केलं। मी मालेगाव तालुक्याच्या सर्व ग्रामीण भागातील व शहरातील सर्व मराठा बांधवांचे अभिनंदन करतो की बुतोना भविष्य जशी शांतता रॅलीसाठी आपण गेलो होतो, 358 मोर्चे काढले होते, तसं या रॅलीसाठी मालेगाव तालुक्यात 500 ते 600 गाड्या निघाल्या, याचा मला अभिमान आहे। व मी मालेगाव शहर व मालेगाव तालुक्याच्या सर्व मराठा बांधवांचे सर्वांचं मी आल्याबद्दल व निघाल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो। 400 ते 500 गाड्या निघालेल्या आहेत, याबद्दल मी सर्वांचं आणि जेवढ्यांनी या नियोजनासाठी सर्वांनी, कोणी पडद्याआडून कोणी पडद्या मागून सर्वांनी जे नियोजनाला हातभार लावला त्याबद्दल मी सर्वांचं नांदगाव तालुका आणि मालेगाव तालुक्याच्या वतीने सर्वांचं मी आभार मानतो। आज नाशिक येथे शांतता रॅलीसाठी मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा येत आहे। आज आम्ही मालेगाव शहर व तालुक्यातून हजारोच्या संख्येने नाशिक येथे जात आहोत आणि अजून भरपूर कार्यकर्ते तालुक्यातून त्यांच्या सोयीने, त्यांच्या पर्सनल गाडीने सर्व येत आहेत। आज आता आम्ही निघालो आहे नाशिकला। चलो नाशिक, चलो नाशिक। आज आम्ही मालेगाव तालुक्यातलं व नाशिक जिल्ह्यातले सर्व मराठे बांधव आज नाशिक जरांगे दादा येत आहे, तर तिथे आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आमचे जे मान्य आहे मराठा समाजाच्या काही वर्षांपासून मागत आहे, तर ते आज जर आम्हाला भेटल्याने
तर कधी भेटणार नाहीत. मराठा समाजाने याची काळजी घ्यावा. आणखी जास्तीत जास्त संख्येने लोक निघत आहेत. आम्ही आता 500 ते 600 गाड्या मालेगाव शहरातनं निघत आहेत. आणि त्याच्यानंतर आम्हाला हे काही लोकांना काही नेत्यांना सांगायचे की जे नेते आमच्यावर टिप्पणी करतायत आमच्या जरांगे दादांवरती, त्यांनी याच्यापुढे करू नये. त्यांना नाही तर सबक शिकवला जाईल, नाही तर त्यांना रस्त्यांवर फिरू देणार नाही. आमचा मराठा समाज आज एक झालेला आहे. आता याच्यापुढे मराठा समाजाबद्दल पुढेही काही बोलायला नाही पाहिजे. आम्ही कुठल्याही समाजाला काही दुखवलेलं नाहीये. कुठल्याही समाजाच्या पाठीमागे आम्ही नेहमी उभे राहिलेलो आहे. कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, आम्ही कधी दुखवलेले नाहीये. परंतु आम्हाला कोणी दुखवलं याच्यापुढे किंवा आमच्या मनोजदादा जरांगे यांना कधी कोणी बोललं तर त्याला रोडावर आम्ही पुढे फिरू देणार नाही. त्याच्या घरावर जाऊन आम्हाला काय करायचं ते दाखवून देऊ आम्ही. मग तो कुठला का नेता असे ना, तो मराठा नेता असो या कुठलाही नेता असो, आमच्या जरांगे दादाबद्दल जर बोलला तर त्याची खैर नाही राहणार याच्या पुढे. शिवाजी महाराज